काय निमिष? पापा भैया गेले? हो गेले ना. तुला कसं गेला पेपर? चांगला गेला टीचर माझा. हा चांगला गेला टीचर माझा. चांगला गेला. हो. आई तुम्हाला ब्रेडचं बनव ना. हा बनवते. सगळं संपलं. भुजिया पण. चपाती. भाजी संपली का? आवडली हो, का? सगळं संपलं. नक्की. पण मम्मा एक प्रॉब्लेम होता, काही तिखट नव्हतं आणि खूप सारं लिक्विड होतं. इकडे येऊन बोल. काय ते उजळणं दिसत नाही. खूप काय तिखट होतं, नाही तिखट नव्हतं आणि होतं तिखट? ग्रेव्ही नव्हती मला. ग्रेव्ही होती ना म्हणजे मग. खूप खूप जास्त होती. म्हणजे काय त्या दिवशी पनीर भाजी दिली त्याला ग्रेव्ही कमी दिली म्हटलं. आता ह्याची दिलं तर असं म्हणतोय. कसं माणसाने करायचं सगळं? जसं आहे ना तसं दिलं तसं खायचं. ओके. काय म्हणतो? सँडविच मध्ये कांदा टाक. कांदा. हा. बरं ऐक ना, आणि चीज पाहिजे मला. त्यापेक्षा सँडविच बनवण्यापेक्षा ते आहे काय आपलं शेंगदाण्याची चटणी आहे, नाही नाही मला भाजून तसं देते ना. ते नको. अरे मला कसं तर व्हायला लागले बघ ना. अरे मग तुला काय करायचंय बघ, चीज घ्यायचंय, हा. कांदा घ्यायचाय, चिली फ्लेक्स ओरिगानो आणि कोकोमर द्यायचं, टोमॅटो झालं. अरे सगळं काकडी एक तर कडवट आहेत काय माहित कसं काय त्यामुळं. टोमॅटो आणली, टोमॅटो कांदा झालं. तू बनव ना. मला नाही. आणि मम्मा मी आता स्कूल आले, मला रेस्ट पाहिजे आणि लगेच आता ट्युशन मला. किती बनवायचे? 2 बास का? 3. ठीक आहे. संध्याकाळी डिनरला काय करायचं? तर आपण दोघंच आहे घरात. थांब. बघतो म्हणते बघितला. कस तरी व्हायला लागले मला आणखी पण. चला बनवूया. बघते इंग्लिशनं टिफिन खाल्लाय का नाही. आणि देवाच्या तिथलं खालचं आज साफ केलंय बघा फ्रेंड्स. आणि इतकं घाण झालंय ना हे तांबलं. खूपच घाण झालं. तुम्ही व्यवस्थित कॅमेऱ्यात दिसत नाही पण खूप घाण झालेलं आहे. बघून ना टिफिन तर खाल्ला का. त्याचं ते बेल्ट आहे ना ते पण तोडलंय पोराने माझ्या. खाल्ली आहे भाजी पूर्ण. नशीब आज तरी टोपण लावलंय, नाहीतर टोपण व्यवस्थित लावते तर ती राहिलेली थोडी ग्रेव्ही असते ना सगळी बॅग मध्ये सांगते. परत मला बॅग ही करावी लागते, वॉश करावी लागते. बॅग जिथे ते ठेवून घेते. निमिष एक काकडी टोमॅटो खाय. हे पण कुठे कडवट आहे? नाही चांगले ह्यात घातले मी. तोंड धुतलं का? हँड वॉश नीट केलं ना? तर इथे बघा फ्रेंड्स सगळं स्वच्छ केलं आज. पूर्ण हे आहे ना पूर्ण स्वच्छ केलं. हे बघा व्यवस्थित असं देवाचं पूर्ण साहित्य लावून घेतलंय. आणि हे बघा खालचं सुद्धा सगळं काढून व्यवस्थित ट्रेमध्ये वगैरे ठेवून घेतलंय. खूप डिस्टर्ब झाले होते आणि असं काही तर काम केलं ना जरा बरं वाटतं असे. बघा आपले देव किती छान दिसतात. चला निमित्त सँडविच झाले का बघूया. आणि मावशीने हे धुवून वगैरे ठेवलेलं आहे बघा वगैरे. मसाला संपलाय आता. हा किचन केक तयार होत आणखी थोडं 2 मिनटं ठेवते. तर बघा लाईट बंद झाली. आपलं सँडविच तयार झालंय. निमिष आण पटकनी. चिमटा तोडला असंच देणार आहे निमिषला. कट करू का? राहू दे. कट. कधी म्हणणार नाही राहू दे. कर लगेच. हे घ्या साहेब. खुश आता खावा मग.
तर निमिषला खायला वगैरे दिलं सँडविच. आणि त्यानंतर बघा इथे मावशीनं म्हटलं होतं की इथले जे काय डोअर वगैरे आहे ना, फ्रेंच डोअर, ते साफ वगैरे करून घ्या, कारण खूप घाण होतं बघा. आणि व्हाईट जेवढं फर्निचर असेल ना तेवढं जास्त घाण होतं. तर तेच करत आहेत मावशी. हॅलो फ्रेंड्स. तर बघा निमिषला घेऊन आलेले आहे मी ते पीटर डोनटला. कुठे आता नको राहू दे, आता बस करून निमिषला आमच्या इथे बसायला नको, तिथे बसायला नको, सगळीकडे नखरे चालू असतात. तर निमिषला दाखवतो. निमिष हाय कर फ्रेंड्सला. खूप दाखवते तुम्हाला. तर हे बघा मी ऑर्डर वगैरे दिलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते काय ऑर्डर केलेलं आहे. मन नाही करत पण चिकू खूप महागा लागलात. मम्मा जाऊया, भैया गेलेला आहे, पापा गेलेला आहे, तर म्हटलं जाऊ दे. त्याच्यासाठी आपण तेवढं तरी कसं असतं, कधी कधी मूड जरी नसला ना मुलांसाठी जावं लागतं, तर म्हटलं चला जाऊ दे. पण तसे रात्रीचं माझं डिनर नसतो, मी शेक वगैरे घेते. पण आता करणार आहे निमिषला थोडंफार काहीतरी खाणार आहे. तू झिरो अरे ते कार्ड स्ट्रॉ कार्ड, ते स्ट्रॉ कार्ड टाकलं ना आतमध्ये ते हमेशा तसं होतं. परत एकदा टाक स्ट्रॉ, बघ कसं होतं. फ्रेंड्सला दाखवू आपण. टाक ना स्ट्रॉ. वेस्ट. अरे नाही आहे तेवढं काही वेस्ट होणार आहे. बघितलं माझा मुलगा कसं आहे वेस्ट होते म्हणतो. कुठे नाही झालं, एकदाच झालं मला वाटतं. रुपीज निघतोय. कुठे आला नाही आणखी भाई. दाखव ना, येतोय का बघू दे. तर असं काय करतोय, बघू दे किती वाया जाणार आहे मग. रे निमिष असं करतोय तू. आम्ही पिलं तर बघ. हां बघू दे कुठं व्हायचं म्हणतो. खरंच येते ना. हां ठीक आहे असं दे. ओके हे पण दे ना खोलून. बघा माझा बहादूर बेटा कशी मम्माची मदत करतोय. आता मी हे करू का नको, मग स्ट्रॉ घालू का नको माझं पण होणार का तसं सेम. ओके तर हे बघा मस्तपैकी मी थम्सअप घेतलेला आहे. तर बघा मी मुलाला आता माझ्या काय म्हणलं की तू व्हिडिओमध्ये येत जा. आता गेल्या वर्षी आम्ही आदित्य शगुनला राहत होतो ना आमच्या जुन्या घरी, त्यावेळेस ना तो खूप छोटा दिसत होता, एकदमच त्याची वाढ झालेली आहे. मग मला बघ बरं तू दिसतोयस ना त्या व्हिडिओमध्ये, कसं दिसतोय हे मला कळतं. निमिष माझा असा दिसतो लहानसा. त्याला आता म्हणलं तर तो आहे ना मम्मा हा मी मोठा झाला आता मला दाढी मिशा येईल म्हणे, असं म्हणतोय पोरगं माझं. आता कुठं चाललाय, मला वाटलं गेम आणायला जातोयस काय. आवडू का, आण ना आपण दोघं खेळूया. तुला आठवतं एक लहानपणी एक व्हिडिओ आहे लहानपणीचा आपण दोघं खेळतानाचा. व्हिडिओ नाही म्हणतोय असं का हरकत आहे ना व्हिडिओमध्ये आलं तर. कधी करणार आहे काय माहिती. ते सौरभ जोशीचे व्हिडिओ एवढं म्हणणं नाही तो माझा हा पोरगा. आणि आता नाही बघत. त्या दिवशी तर त्याच्या लग्नाचा हनीमूनला गेला, इकडे गेला तिकडे. मम्मा मला सांगत होता हो असं कसं येतं. मला दाखवलं पण तो व्हिडिओमध्ये. आणि तो कुठं दुबईला गेलेला, कशा रेसिंगचं काहीतरी होतं त्यावेळेस पण तुम्हाला दाखवलेलं होतं माहिती आहे ना. मग मम्माच बरं नको वाटतंय का. हे बघा मी तर ठरवलंय मुलांचं लग्न जरी झालं ना तरी पण मी व्हिडिओ बनवणार, कारण मला आवडतं. तिथे पैसे मिळू न मिळू ती वेगळी गोष्ट आहे, पण मी व्हिडिओ करणारच. आता काय बघायला लागलायस तू चिकू. स्टेक कसली स्टिक कुठे आहे. नॉनव्हेज मग काय खायचंय तुला, नॉनव्हेज खा ना. नको ना, भैया खाल्ला असता ना. भैयाला मिस करतोय ना तू. खरं सांग मिस कुणा करतोय, पापाला करतोय का भैयाला करतोय. ई कसलाही मुलगा असला खरं बोलावं ना. ओके आणि भैया का जर शिकायला गेला तर मग मिस करशील. थोडं करेन काय करावं रे टकल्या तुला. तर इथे बघा मस्तपैकी व्हाईट पास्ता मागवलेला आहे. आणि हे काय पिलो चीज चिली टोस्ट अशा पद्धतीने मागवलेलं आहे सगळं. चला खाऊया आपण आता. या तुम्ही फ्रेंड्स सगळेजण खायला. तर निमिष आणि मी डिनर वगैरे करू. आणि तनिषला मी का नाही व्हिडिओ कॉल केला. आणि पहिल्यांदा माहिती आहे का त्याला मी असं व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे मी त्याला व्हिडिओ कॉल वगैरे केलेला. हॅलो फ्रेंड्स, कशा तुम्ही सगळे मजेत ना. आणि मजेतच राहा.
तर कालचा तर ब्लॉग मी तसंच कंटिन्यू करत आहे. तर आत्ताच नेहमी स्कूलला आला आणि तो गेलेला आहे ट्युशनला. ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का, म्हणजे मोठ्या मुलाला कधी ट्युशन लावायची गरज लागली, पण हा छोटा ना थोडा बदमाशपणा करतो. म्हणजे त्याला कसं होतं की अभ्यास वगैरे थोडंसं करायचं नसतं, त्यामुळे तर डायरेक्ट ट्युशन लावली. आणि दुसरी गोष्ट, अर्बन कंपनीला ना ॲक्च्युली 1 तासासाठी मला थोडंसं बाकीची कामं वगैरे त्यांच्याकडे करून घ्यायची ती. कारण की कसं होतं, मला विकनेस पण आल्यामुळं ना कामं काही करायचं मन करत नाही. त्यामुळं अर्बन कंपनीला मी बोलवलेलं आहे 1 तासासाठी. तर बघू आता मी घरातली थोडीशी त्यांच्याकडनं कामं वगैरे करून घेणार आहे. तसंही मावशी आहेत माझ्याकडे, त्या काम करतात, डस्टिंगचं म्हणा, भाजी चिरणं, बाकीचे भरपूर कामं तसं मावशी करतात. पण आमचे ते ना तुम्हाला मी दाखवीनच नेमकं कशासाठी मी बोलवलं आहे. पुढे 4:30 वाजता येतेलाच आता ते. आणि मी मस्तपैकी एनर्जी ड्रिंक पित आहे. तर हे बघा, असं हेल्दी, मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं लास्ट की मी एनर्जी ड्रिंक वगैरे पिते तरी माझ्यावरती फरक पडत नाही, मी दुसऱ्यांना रिझल्ट वगैरे देते. तर असं हे अशा एनर्जी ड्रिंक आहे. तर तुम्ही बघा माझ्या डोळ्याखाली कसं काळं काळं झालं. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. तर हे बघा किती काळं झालं. असं तुम्हाला वाटतं की खरंच असंच बोलते, असंच तसं, पण तुम्ही हे जवळून बघा बघा किती काळं झालेलं आहे माझ्या डोळ्याखाली. तरी आता हे थोडंसं तरी इम्प्रूव्हमेंट झाली. पहिलं तर खूप सारं काळं झालेलं होतं बघा. आणि बरेचसे कमेंट आलेल्या होत्या की काळजी घे, डॉक्टरांकडे जा. हा, मी डॉक्टरांकडे जाऊन आले. तो व्हिडिओ काय मी शूट केला नाही. ॲक्च्युली काय झालं, मी गाडीवर गेले, तुम्हाला माहीत आहे. तनिष मोठा मुलगा आणि त्याचे पापा गेलेले आहेत कोल्हापूरला. तर निमिष काल पण ट्युशनला गेला होता आजच्यासारखं सेम. मग मी डॉक्टरांकडे गेले आणि काय सांगायचं तुम्हाला, त्या गडबडीत ना मी मध्ये गाडी भेंडी घ्यायसाठी, टिफिनला भेंडी देता येईल म्हणून भेंडी घ्यायला गाडी थांबवली आणि तिथंच माझी गाडी बंद पडली. आणि त्यात माझ्या आईचा, माझ्या वहिनीचा कॉल. ते व्हिडिओ बघून सगळ्यांनी मला, म्हणजे आईने आणि वहिनीने कॉल केला, सगळ्यांनी पण नाही. आणि ज्यांना खरंच वाटलं मनापासून तर त्यांनी मला मेसेज पण केले की काय झालं वगैरे. पण तसं आता काय सांगणार ना आपण प्रत्येक वेळेस. असो, तर मग माझी गाडी तिथे बंद पडली भेंडी घेत असताना. आणि किती वेळ चालू करते मी, गाडी चालू होत नव्हती. मग तिथेच एक दादानं म्हणलं थोडं किकनं गाडी स्टार्ट करा. त्यांनी किकने गाडी स्टार्ट करून दिली. म्हणजे जगात काही लोक पण असे चांगले आहेत काय, आपण म्हणतो की मोठी सिटी आहे, कुठे लोक आपल्याला मदत करतात का, पण करतात खरं तर सांगायचं झालं तर. आणि पेट्रोल पण ॲक्च्युली संपलेलं होतं. मला वाटलं पेट्रोलच संपलं त्यामुळे गाडी स्टार्ट होईना, पण त्यांनी किकने करून दिली चालू. आणि काय सांगू तुम्हाला, मी पेट्रोल भरायला गेले तिथं. आणि पेट्रोल भरायला गेल्या तिथं काय झालं, तिथं पण गाडी बंद करावी लागली ना मला. तुम्हाला तर माहिती आहे आयव्हेटरला महागे असं पेट्रोल जास्त ते. मग तिथं मी गाडी पेट्रोल भरायला केलं. म्हणलं त्या दादांना, म्हणलं हो दादा गाडी चालू होईना, किक मारून द्या ना. आणि मला किक मारते, मेन स्टँडवर गाडी ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपण गाडी किकने हे करू शकतो. पण मला जमलंच नाही, असं झालं. म्हणजे जमतच नाही असं. खरं तर मी प्रयत्न पण केले नाही, जमणार आधी करत होते तर मला जमत नव्हतं. तर तिथं काय झालं, मी साईडचं जे स्टँड असते ना ते पण लावून ठेवलेलं होतं. आणि ते एक जे पेट्रोल भरत होतं ना ते दादाने, ते दुसऱ्या दादांना सांगितलं की ह्या मॅडमला किक मारून द्या गाडीला. आणि मग त्या दादानी माझी साईड स्टँडला गाडी होती आणि साईड स्टँडला गाडी असल्यामुळं काय झालं, आणि मेन स्टँडला पण लावली, साईड स्टँड पण चालूच होतं ते. आणि काय झालं की मग ती किती वेळा किक मारतायत गाडी स्टार्ट होईना. मला आलं टेन्शन. ते दादा म्हणले आता नाही तुमची गाडी स्टार्टच होत नाही आहे. म्हणलं मला आलं टेन्शन, आता काय करावं काय नाही. 2-3 ट्राय केलं, गाडी काय स्टार्ट होईना. मी म्हणलं आता मुलांचे पापा तर गेलेत कोल्हापूरला, तर काय करायचं प्रश्न पडला. तसं मी गाडी तर ठेवू शकत नाही म्हणलं. आणि येतील आता म्हणले ते आज तर येणार आहेत काय. मग आज मला आता कसं उद्या तर येणार आहेत ते, आणि मग आता काय करणार मी, असं माझ्या मनात. म्हणजे प्रश्न किती मनात निर्माण होतात ना माणसांचं मन कसं असं. ज्यांनी पेट्रोल भरलं ना त्या दादांना आता तुम्ही ट्राय करा बरं म्हणलं, गाडी का स्टार्ट होईना. अहो मॅडम म्हटलं तुमच्या गाडीचं स्टँडचा तुम्ही तसंच ठेवलंय, गाडी कशी स्टार्ट होणार. मग माझ्या डोक्यात क्लिक झालं की अरे हे असं पण, म्हणजे माहित होतं मला की गाडीचं स्टँड चालू असतं तर गाडी स्टार्ट होत नाही. तशी माझी बॅटरी खराब झाली, ते बटनने तर स्टार्ट होणारच नव्हती. पण किकने स्टार्ट केली ते दादांनी, स्टँड चालू होतं. असं काय होतं माहिती आहे का, माझं असं विचार करायला लागले ना, सगळ्या गोष्टीच माहीत असतात आम्हाला, पण विचार करायला लागले ना असं समजत नाही अक्षरशः की
काय चाललंय काय नाही, डोकंच चालत नाही असं होतं माझं कधी कधी. तर तुमच्या बाबतीत पण होतं का असं? सांगा मला कमेंट करून. चला तर अर्बन कंपनीचे येते लोक आणि तुम्हाला पण शेअर करते नेमकं कशासाठी मी बोलवलं आहे त्यांना. चला, आणि पहिला हे एनर्जी ड्रिंक घेऊन येते आणि त्यांना विचारते. तर मॅडमच येणार आहे, तर लेडीजलाच मी बुक केलेलं आहे, जेंट्सला नाही, कारण की मुलांचे पापा नाही येत ना, त्यामुळे. चला, या मग. 3558. कारण पूर्ण 1 तासालाच माझ्याकडे मावशी आहेत. 1 तासाला काही काम करायचं, सगळं काम करतात आमच्या मावशी, फक्त कमवून नाहीत होत, म्हणून मी त्यासाठी बोलवलं होतं. ते स्वच्छ घ्या, कारण की ते खूपच घाण होते हो, काळं निघत नाही लवकर. ते निघेल ना थोडंसं हे केल्यानंतर, थोडस घासावंच लागतं, त्याच्या ते निघत नाही. घासायचं का मग? थोडस हे करायला लागणार. नाही, त्यानेच कापडानेच घासायला लागणार मावशी. येते आम्हाला, मग मी पाहिल्यानंतर मग म्हणून तर मग उशीर झाला ना. हा. किती महिन्याला पडते? 22,000 रुपये. मग तुम्हाला काही टेन्शन नाही, किती दिवसाचे काम मिळतात. कधी पडती, पण आज मला फक्त सकाळी 11 वाजता विवाह हॉलची होती. मग ही विवाह हॉलच आहे आमचं. मग इथंच ए मध्ये होती. होय का? ए मध्ये दिवसातनं 2-3 कामं. आठवड्याच्या 2-3 कामं. मी म्हणते ना, आज पहिली माझी दुसरी आहे. मग परवडते की हो. मी म्हणलं तर 111 रुपये मध्ये तुम्ही काय कमवणार? नाही, आम्हाला आमच्याकडनं घेतले ना. 500 रुपये असतं. तुम्ही कंपनीत आता तुम्हाला नवीन आहे 111 रुपये, हा, आणि ते नंतर मग तुम्हाला चार्जेस वाढवतात ते. वाढत होते. ऐका ना, हे बघा इथे, हो घेते. हे खूप पहिला अशी घाण हे करा पहिला, ते निघेल. हे निघत नाही का मावशी? थोडंसं हे करून, थोडंसं पाणी मारून ठेवावं लागतं ना त्यामुळे. थँक्यू. तुमचं नाव मी सिलेक्ट करेन नेक्स्ट टाइम. ओके. चल, ओके, बाय बाय. काय म्हणला? तर बघा आता मावशी गेला. आणि तू काय म्हणतो? भैया येतोय? अरे ते मी शाळेला आहे ट्युशननी, आल्याला भैयाला फोन लावलाय कधी येतोय म्हणून. तर येईलच भैया. आता तुम्हाला सांगते माझी कशी फसवणूक झाली. बसते जरा, नाही तर आमचा चिकू काय खायला घ्यायला लागलास रे? चिप्स घ्यायला लागला. तर तुम्हाला सांगते असलं ना माझी हे झालं फसवणूक. तर तुम्हाला सांगते काय झालं ते. आता तू भरायचं, मला नाही सांगायचं काय. तर काय झालं माहिती का, अर्बन कंपनीला मी बोलत, तुम्हाला मी सांगितलंच आहात ना तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा व्हिडिओ, त्याचे तुम्हाला समजणार नाही काय झालंय ते. तर बोलवलं होतं की टॉयलेट साफ करण्यासाठी, जे कमोड असतात ना ते साफ करण्यासाठी मी बोलवलं होतं. माझी मैत्रीण काय म्हणली, ते पण ते करतात कंपनी. 1 तासावरती मी 111 रुपयाला टॅक्स इन्क्लूड करून ते झाली होती अमाऊंट. 99 दाखवत होतं, पण टॅक्स इन्क्लूड करून झालेलं होतं. तर त्यासाठी मी हे केलेलं होतं. तर काय झालं मी तुम्हाला सांगते. तर ते आल्यानंतर त्यांना OTP वगैरे द्यावा लागतो आपल्याला. OTP दिल्यानंतर ते 1 तासाचं स्टार्टिंग होतं. ठीक आहे. तर मग मी त्यांना म्हणलं कमोड वगैरे धुवून घ्या तिन्ही बाथरूमचं. तर ते म्हणले आम्ही नाही धुवत म्हणले, बाकी 1 तासामध्ये आम्ही काही काम करतो, पण ते आम्ही करणार नाही म्हटले. झालं की माझा पचका. कारण की कसं माहिती आहे का, माझ्याकडे सगळ्याला बाई आहे. म्हणजे 1 तासात जेवढं काय सगळं काम, डस्टिंग म्हणा, भाजी चिरणे, सगळ्याला बाई आहे. कमोड फक्त धुवायचं होतं. खूप घाण झालेले होते. तसे मुलांचे पापा धुतात, ते वॉश करतातच हमेशा. पण कसं झालं की ह्यावेळेस ना झालंच नाही काम. मग मला पण झालं नाही. आणि त्यानंतर मग म्हटलं जाऊ दे बोलूया आपण, तसा एक अनुभव घेतला पाहिजे अर्बन कंपनीकडे कसं आहे वगैरे. ह्याच्या आधी किचन साफ करायला बोलवलं होतं, पण नवीन फॅसिलिटीज आले 1 तासावरती म्हणून बोलवलं. तर ते अशा पद्धतीने फसवणूक झाल्यासारखं झालंय. मैत्रिणीचं ऐकलं आणि ते बुक केलं असं झालं. कारण मावशी तर आजच ना सगळं साफ व्यवस्थित, आज बाथरूम वगैरे धुतले होते मावशीने पूर्ण, पण कमोड मावशी धुत नाहीत, हा मेन प्रॉब्लेम आहे. तर अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे. तुमची होते का असं कधी फसवणूक? असं कधी होतं ना की पैसे आपण पे केलेले असतात, तिथे GPay करावं लागतं. मी म्हणून मावशींना त्या म्हणलं की कॅन्सल वगैरे करता येतं का? तर त्या मावशी म्हटलं नाही म्हणले कॅन्सल वगैरे करायचं आम्हाला तसं ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता, आम्ही केलं तर आमचा लॉस होतो, त्यामुळे
हिला जाऊ दे 111 रुपये गेले ताशीन तशी. आणि त्यामुळे मग चेअर वगैरे साफ करून घेतला. तर खरंच सांगते एवढ्या सुंदर त्यांनी 111 रुपयेमध्ये मस्तपैकी माझ्या साही चेअर लेदरचे आहेत ना आणि ऑफ व्हाईट कलर असल्यामुळे इतके घाण होतात ना, तर ते मस्तपैकी स्वच्छ करून दिले. त्यानंतर ग्रिल आमची मावशी पुसत नाही, ते ग्रिलवरती पिजे निशी केलेली असते, ते सगळं मस्तपैकी साफ करून दिलं आणि एकदम मस्त असं वाटत आहे आता. चला आता इथेच मी ब्लॉग एंड करते. आणि तुमची अशी फसवणूक झाली का मला सांगा कंपनीकडनं, कोणत्या तुम्ही पे केलंय, आपण ज्या उद्देशाने पे केलेलं असतं त्याचं न करता आपल्याला दुसरंच काहीतरी सांगावं लागतं, असं होतंय, झालंय का तुमच्या बाबतीत सांगा मला. चला तर मग आता येते मी, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तुम्हाला. आणि आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. ओके बाय. काळजी घ्या सगळ्यांनी, मी पण काळजी घेते. बाय बाय.